नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे आता खरीप हंगाम सर्वत्र जो काही मान्सून आहे तो सक्रिय झाला आहे आणि पेरण्या लवकरच होतील आणि पेरण्या झाल्याच्या नंतर तुमचा जो काही शेताचा म्हणजे तुम्ही जे पीक लावणार आहात त्याचा पीक विमा भरण्यास सुरुवात होणार आहे. परंतु यावर्षी पीक विमा भरताना सुद्धा सी चालक असतील किंवा जे काही पीक विमा भरणारे आहेत, भरून देणारे त्यांनी सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. कारण की आता जर तुम्ही या गोष्टी लक्षात नाही घेतलात आणि तुमचा पीक विमा जर तुम्ही भरलात रेग्युलर जसं भरत आलात तसं, तर पुढे चालून तुम्हाला त्याची ई-पीक पाहणी करण्यासाठी मोठी अडचण येऊ शकते आणि तुम्ही ई-पीक पाहणी करू शकत नाही. कारण की विमा भरलेला तुम्ही असताना पैसे दिलेले असतात विमा भरायला, त्याचं प्रीमियम भरला असतात, परंतु तुम्ही ई-पीक पाहणीच करू शकत नाही, तर तुमचा विमा लागू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी नेमकं सी चालकांनी काय काळजी घ्यायची आहे विमा भरताना आणि शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायची आहे, दोन्ही सविस्तर बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, सर्वप्रथम सी चालक यांनी काय काळजी घ्यायची आहे. कारण की सी चालक यांनी आतापर्यंत जे विमा आहे ते आपण एकल पीक म्हणजे एकच पीक, जरी त्या ह्याच्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, एकाच वावरामध्ये, तरी आपण विमा भरत असताना एकल पीक म्हणून एकच पीक म्हणून विमा भरलेला आहे, म्हणजे सिंगल क्रॉप. कोणीही मिश्र क्रॉपमध्ये शक्यतो विमा भरलेला नाही. एक 90% तर असेच आहेत, 10% असतील की काही मिक्स क्रॉपमध्ये त्यांनी विमा भरलेला असेल. परंतु यावर्षी तुम्हाला त्यांच्या शेतकरी जो काही आलेला असेल तुमच्याकडे विमा भरायला, तर त्याला सविस्तर माहिती विचारायची आहे. तुमचं जे काही पीक लावत आहे तुम्ही ते सिंगल आहे का मिक्स आहे, फक्त सोयाबीन आहे का त्याच्यामध्ये तूर आहे का काय आहे, जे पीक असेल त्या पद्धतीनंच तुम्हाला विमा भरायचा आहे पहिली गोष्ट. कारण की तुम्हाला फोटो काढत असताना पीक पाहणीच्या पूर्वी कसं करायचं की आपलं जर आपण मिक्स क्रॉप असेल परंतु आपण सिंगल पीकच विमा भरला असेल, समजा सोयाबीन आणि तूर आहे आणि आपण तिथं सोयाबीनच लावला असेल, तर पीक पाहणी करत असताना फक्त सोयाबीनची जवळून फोटो घेत होतो आणि ती चालत होतो. परंतु आता ते तसं चालणार नाही. तुम्हाला संपूर्ण वावराचा फोटो घेत असताना पीक पाहणी सहाय्यक हे संपूर्ण फोटो असा धरला जाईल. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जर फोटो थोडासा एकदम कमी एरियाचा फोटो धरला किंवा थोडा पिकाचाच फोटो धरला, तर हे फोटो तुमचे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तुम्हाला जास्तीत जास्त वावर दिसलं पाहिजे त्या पद्धतीचाच फोटो आला आणि पूर्ण वावर जर घ्यायचं झालं तर आपल्याला तिथं सिंगल पीक दिसत नाही, त्याच्यासोबत तूर वगैरे दिसतेच. त्याच्यामुळं पीक विमा भरत असताना जर तुमचं सोयाबीन तूर असेल तर मिक्स क्रॉपमध्येच भरायचं आहे तुम्हाला, ही पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की काही शेतकरी काय करतात की एक गट असेल, समजा 2 गट आहेत त्यांचे 18 आणि 19. 18 काय करतात की सोयाबीन लावतात आणि 19 ते कापूस लावतात. पण विमा भरताना काय होतं की 19 सोयाबीन लागलं जातं कधी-कधी, त्यांना माहिती नसतं आणि 18 त्यांचं कापूस लावून टाकतात. मग त्याच्यासाठी काय होतं की ज्या गट नंबरमध्ये पीक पाहणी करायला गेल्यावर पीक विमा भरलेले पावतीवर असतं की 18 कापूस आहे, परंतु ॲक्च्युली 18 तिथं सोयाबीन पेरलेलं आहे. याच्यामुळं काय होतं की तुमची पीक पाहणी होऊ शकत नाही आणि पीक पाहणी झाली नाही तर तुम्हाला विम्याला अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे की शेतकऱ्याला सर्वप्रथम विचारायचं की जो गट दिलेला आहे आणि ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्ही 18 सोयाबीन पेरला आहे तर पीक विमा भरताना सुद्धा तुम्हाला 18 सोयाबीनच लावायचं आहे. सिंगल क्रॉप असेल तर सोयाबीनच, तुमचं तूर आणि सोयाबीन असेल तर मिक्स क्रॉप सांगायचं तूर आणि त्याचं प्रमाण जी काही रेशिओ आहे सोयाबीनचा आणि तुरीचा, आपण वळीमध्ये पेरतो ते वळीमध्ये तुरीची वळ पेरत असतो आपण सोयाबीनमध्ये, त्याचा जे काही रेशिओ असतो तो जो रेशिओ तिथं ॲड बसत असेल व्यवस्थित तो रेशिओ तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. परंतु मिक्स क्रॉप असेल तर मिक्स क्रॉपवरच पीक विमा भरा. कारण की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्या की तुमचे पीक पाणी झाले तर तुमचंच नुकसान होऊ शकतं. त्याच्यासाठी एक पहिली गोष्ट की तुमचं मिक्स क्रॉप असेल मिक्स क्रॉप भरा. दुसरी गोष्ट की तुमचं ज्या गटामध्ये जे पीक लावलेलं आहे त्याच पिकावरती तुम्हाला विमा काढून घ्यायचा आहे. अशा या 2 गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर गोष्ट आहे की अनेक जण बऱ्याच वेळा सुद्धा की तुमचं पीक विमा भरत असताना तुमचं बँक पासबुक, आधार कार्ड आणि तुमचं 7/12 या तिन्हीवरही तुमचं नाव सेम असलं पाहिजे. नावामध्ये थोडासाही बदल करू देऊ नका. तुम्ही काय करता की थोडासा जर बदल असेल तर त्याच्यामध्ये कॅम्प्युटरवरती एडिट वगैरे करून तुम्ही ते सध्या तात्पुरतं काम भागवता आणि परत ते तुमचं अर्ज केंद्र चालकाच्या ID मध्ये रिव्हर्ट केला जातो.
आणि CSC चालकाच्या आय डीमध्ये जर रिवर्ट झाला आणि त्यांच्याकडून जर तो पूर्ण माहिती परत नाही पाठवली गेली तर तुमचा अर्ज विमा कंपनीला जालाच नाही, म्हणजे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं काय होतं की परत परत तो अर्ज तुमचा रिव्हर्टच येतो. त्याच्यामुळं पीक विमा भरण्याच्या अगोदरच, आणखी सुरू झालेला नाही आहे, सुरू होणार आहे लवकरच, तुमचं हे सुद्धा बँक पासबुकवर नाव सेम पाहिजे, तुमचं आधार कार्डवर नाव सेम पाहिजे आणि तुमच्या 7/12वरती तुमचं नाव सेम पाहिजे. आणि आता तुमची फार्मर आय डी एक ॲड झालेली आहे, कारण की ती तुमच्या आधार कार्डनुसार ऑटोमॅटिकली फार्मर आय डी तिथं आली जाते. त्याचा काही तेवढा अडथळा येणार नाही आहे. या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आजच आपली जी काही माहिती असेल ती व्यवस्थित तपासून घ्या, कागदपत्र बरोबर आहेत का घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा पीक विमा भरायचा आहे. CSC चालकांनी सुद्धा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पीक विमा भरत असताना प्रत्येक शेतकऱ्याला विचारा, तुमच्या 4 पैशासाठी त्यांनी जे सांगतील त्या पद्धतीनं विमा तुम्ही घाईगडबडीमध्ये भरू नका. व्यवस्थित विचारून त्यांना या गोष्टी समजावून सांगा. शेतकरी वर्गाला काही गोष्टी माहिती नसतात, पण तुम्ही पीक विमा भरत असता म्हणजे पीक विम्याच्या संबंधित, ई पीक पाहणीच्या पुढे येणाऱ्या अडचणी संबंधित तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हे अत्यंत मोलाचं असतं. कारण की तुमच्याकडे जो काही शेतकरी वर्ग येतो तो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याच्यात तज्ज्ञ आहात, म्हणून तुमच्याकडे पीक विमा भरण्यासाठी आलेला असतो. त्याला योग्य मार्गदर्शन करणं हेच आपलं काम आहे. अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं. आणखीही काही ह्याच्यामध्ये अपडेट आलेच तर आपण नक्की वेळोवेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याचा, त्याबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.